तुमच्याकडे संक्रांत कशावर आहे मला नक्की सांगा कमेंट करून. कारण की आमच्या इथं सगळेजण म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे घालू नये. पण मग आता तुम्ही मला सगळेजण कमेंट करून सांगा की आता पिवळे कपडे घालू नये. तर पिवळं तर सोनं सुद्धा राहतं. नमस्कार सगळ्याला, कसे आहात सगळेजण? मस्त असणारी. आता संक्रांत सुद्धा आलेली आहे, तर तुम्ही सगळ्यांनी संक्रांतीची शॉपिंग केली की मला नक्की सांगा. कारण की संक्रांतीला तुम्ही नवीन नवीन साड्या नेसता. मला माहिती आहे आपल्या जेवढ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जेवढ्या लेडीज आहे तर संक्रांतीचं खूप वाट बघता. कारण की संक्रांत सगळ्याच लेडीजसाठीच हे असते ना, महत्त्वाची असते ना. नवरीसाठी म्हणा की सुवासिनीसाठी म्हणा. तर सध्या शेगडी चालू केलेली मी ना. आता भाजी करते, दाण्याची भाजी करणे आज. कारण की काही जास्त तुम्ही राहिल्या नाही, आता 2-1 भाज्या भेटतील खाले, मग काय भेटणार नाही आहे. तर मला तुमच्याकडे संक्रांत कशावर आहे मला नक्की सांगा कमेंट करून. कारण की आमच्या इथं सगळेजण म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे घालू नये. पण मग आता तुम्ही मला सगळेजण कमेंट करून सांगा की आता पिवळे कपडे घालू नये. तर पिवळं तर सोनं सुद्धा राहतं ना. मग सोनं घालता काय ते नक्की मला सांगा. कारण की आम्ही खूप जणांनी विचार केला या गोष्टीवरती. कारण की पिवळं घालू नये म्हणता. तर काय आहे, आणि अजून आमच्याकडे असं म्हणतं की बा ज्या बाईले एक मुलगा असला ना, तर ज्या बाईला 2 मुलं असले तर त्या बाईने काय करायला पाहिजे की बा ज्या बाईला 1 मुलगा आहे की त्या बाईले 5 बाईले साड्या नेसवायच्या. मग तुम्ही 100ची का आणा ना, पण साड्या नेसवणं पडते. आणि मग त्या बाईने काय करा, ज्यांना साडी भेटली त्यांनी 5 दिवस उपास धरा. कारण की जेवढे ते उपास धरते उपासाचं फळ त्या 2 लेकराच्या माईला लागेल असं म्हणतं आमच्या इकडं. कारण की खूप जण सांगायला लागले असं आहे तसं आहे. तर तुमच्याकडे कसं काय मला नक्की सांगा. आणि अजून काही अशी माहिती ती सुद्धा मला सांगा तुम्ही. आता तुम्ही म्हणता ताई तुम्ही साडी घेतली की नाही, तर हो, मी ऑनलाईन साडी मागवलेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी कशी साडी इथं. आणि तिच्याचं ब्लाऊज सुद्धा शिवलेला आहे. आणि तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर आपल्या ओमभाईच्या म्हणजे ओमभाईने सुद्धा ते विकायला आणलेल्या ना साड्या, तर मी त्याच्याच तडूनच ऑर्डर केलेली आहे. तुम्हाला मी साडी सुद्धा दाखवते कशी वाटली मला सांगा तुम्ही. आणि ती एक साडी मागवली मी ना. आणि त्या दिवशी मी बुधवारी गेलते बाजारात, तिथून सुद्धा मी ना 3 साड्या आणल्या. तर 2 नेसायला काढल्या आणि 1 साडी संक्रांतीसाठी आणली. पण मला चला एखादी ऑनलाईन मागवून पाहू. तर मी ना ऑनलाईनच मागवली. तर मला ती जमली ऑनलाईन मागवलेला. दुसरीकडून मागवली मी ना, तिथूनच मागवली आपल्या ओमभाईकडूनच. आणि साडीसुद्धा एकदम मस्त आहे. म्हणजे कुठं जायसाठी हलकी, एकदम वजनदार सुद्धा नाही आहे. आणि मेन म्हणजे काठापदरची नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली म्हणून तुम्हाला. आणि आता कारण की ओंकारेश्वरला जाणं होतं ना, तर त्याच्याकरता त्यांना लवकरच पाठवून दिली ती. फक्त मी त्याला रंग सांगितला कोणता पाहिजे काय पाहिजे तर त्याने लगेच मला पाठवली. आणि त्याच्यावरच लगेच मी ब्लाऊज शिवायला टाकलेले. बाकी ती मी आणली बुधवारी साडी, ती काही तिच्यावरचा ब्लाऊज टाकला आणि शिवायला. कारण त्याच्यात ब्लाऊज मला आवडले नाही, तर मी टाकली शिवायला ब्लाऊज. आणि शिवून सुद्धा आणलेले. तर तुम्हाला दाखवते मी कसं वाटलं सांगा मला. तर चला मग पहिले दाणे भाजून घेते, गोळा भाजून घेते. कारण की आमच्याकडे लाईटचा एवढा प्रॉब्लेम आहे, कधी लाईट जाईल कधी म्हणून सांगता येतच नाही आहे. मला पहिले गोळा भाजून घेऊया आणि मिक्सरमध्ये काढून घ्या. म्हणजे एकदा मिक्सरमध्ये गोळा काढला की स्वयंपाक मग कधी बी होतो. गॅसवरती भाजीसुद्धा होती, पोळ्याला आपण चुल्यावर टाकतो. कारण जास्त गॅसचा वापर करत नाही. कारण की आमच्या गावामध्ये सहसा लवकर सिलेंडरसुद्धा भेटत नाही. म्हणून जेवढं बचत होईल तेवढं बचत करायचं काम करतो आम्ही. तर चला मग आता मी तुम्हाला साडीसुद्धा दाखवते माझी. फक्त 10 मिनिटांनी भेटू. तर बघा अशी काय आपण साडी मागवलेली आहे. ही साडी पुरी प्लेन आहे. राणी इकडे बेटा, मोबाईल दे जरा. मोबाईल तर अशी काही साडी आहे. ही पुरी प्लेन साडी आहे. तिकडून बरं बघा, मला हाच कलर आवडला, एकदम मस्त वाटता कलर. आणि हिच्यावरचा ब्लाऊज दाखवतो तुम्हाला मी. बघा असं काय गळा शिवलेली ब्लाऊजचा हातचा. आणि एवढ्याला बाहेर गेलेले. कारण हा पुरे ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज अलग या साडीवरचं असं की ब्लाऊज शिवलेला आहे, जे करून सारखं वाटलं पाहिजे म्हणून. आणि साडी पुरी प्लेन आहे. म्हणजे प्लेन म्हणजे अशा डिझाईन आहे त्याच्यामध्ये, पण याच्यावरती समजा असं हातान वर्क नाही करेले. तर एकदम मस्त सोपी वाटते नेसाली. आणि कसं समजा लेकरवाळ्या बाया कशा किंवा जास्त भारी साडी नेसून आवरत नाही साडी. आणि नवीन पोरीचं सुद्धा असतं. कारण खूप असे लेडीज आहे की ड्रेस घालता आणि त्यांना साड्या आवडत नाही. त्याच्याकरता ही साडी एकदम मस्त आहे. तर ही तुम्हाला मी नेसून सुद्धा एका दिवशी बघा. संक्रांतीच्या दिवशी घालतो. हा मग सगळ्यासाठीच मागवली मामाकडून. हे बघा अशी काही साडी आहे. मला एकदम मस्त आवडली ही. आणि हिचा हा कलर आवडला. म्हणजे कोणी 5-6 कलर आहे वाटतं.
पण मला हाच कलर आवडला म्हणून मी ही साडी मागवली. आणि हे पहा, आणि ही सोनाच्या पप्पाला आवडलेली साडी, ही आम्ही ना पुण्याहून आणलेली आहे बघा. तर ते म्हणे मला संक्रांत दिवशी ही नेसो म्हणे, पण मी ना म्हणलं मी तुला एक मागवलेली आहे. आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीस हे असं प्लेन मधून आहे. हे ब्लाऊज पीस मला काही आवडलं नाही म्हणून मी याच्यावरचं काही शिवणार नाहीये. तुम्हाला माहिती मी जास्त करून काळाच ब्लाऊज घालत असते, पण याच्यावरती म्हणलं अशाच कलरचं एक साधं घेऊया, कारण की हा कपडा टिकत नाही, लवकर फाटतो ना म्हणूनच. आणि साडी आपली कशी सगळं सारखंच पाहिजे ना म्हणून मला हे ब्लाऊज काही शिवत नाही. मी साधे ब्लाऊज आणीन आणि तेच शिवीन. बाकी हे ब्लाऊज सुद्धा याच्यावरती होत नाही, पण तरी एकदम मस्त वाटतंय ब्लाऊज. मला ब्लाऊज साठी साडी आवडली, कारण याच्यावरचं ब्लाऊज खूपच मस्त आहे साडीवरती. आणि याच्यावरती तुम्ही मस्त त्याच्यावरती मॅच सुद्धा होत नाही, त्याच्याकरता मॅचसाठी सुद्धा हे टेलर बाईने आमच्या फुल लावून दिले, कारण ह्या साडीवरती वाटलं पाहिजे म्हणून. आणि अशीच ब्लाऊज पीस आहे, जेवढ्याही साड्या आहेत त्याचा फक्त कलर वेगळा आहे, बाकी डिझाईन आणि हे एवढंच येणार आहे. म्हणून म्हणलं तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा आणि मागवा संक्रांतीसाठी. बाकी अजून वेगवेगळे स्टॉक खूप मोठे आले, मला सगळ्या साड्या दाखवल्या, पण मला ह्याच साड्या आवडली, कारण की मला एकदम सिंपल साडी पाहिजे, कारण पटकन नेसली पटकन अशी काही काम होतं, त्याच्याकरता मी हीच साडी मागवली. म्हणलं संक्रांतीची जशी घालूया आणि मग मी लगेच वाफला काढणार आहे, कारण की मला हलक्या साड्या पाहिजे नेसायला, मेन म्हणजे हे कारण आहे. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. नवीन कोणी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकवर पाहत असाल मनीषा ताईच्या रेसिपीला तरी जाऊन फॉलो करा. तरी आपल्याला फॉलोची गरज आहे, म्हणजे सपोर्टची गरज आहे, तर तिथे जाऊन फॉलो करा. आणि तिकडे सुद्धा आपले शॉर्ट व्हिडिओ टाकून चालू आहे, ते जाऊन बघा. तर साडी कशी वाटते ते सुद्धा सांगा मला, कारण की मला खूप आवडली ही साडी, एकदम मस्त, सूत एकदमच मस्त आहे या साडीचं. आणि ही साडी सुद्धा खूप मस्त आहे, म्हणून मी अशा साड्या जास्त भारी साड्या आणत नाही मी, कारण की मला जास्त भारी साड्या नेसावतच नाही माझ्यानं. आणि मग काय ते आणून कपड्याचं धन करा, काही नाही माहीत घालत नाही फालत नाही, त्याच्याकरता मी हलक्या साड्या मागवते. तर चला मग आता, कारण की आता गोळासुद्धा काढायला मिक्सरमध्ये आणि आता भाजीसुद्धा करायची, कारण आता संध्याकाळ झाली, भाजीला लागेल भोग तुमच्या दाजीली बी आणि भाऊजीली बी, दोन तर काही समजू शकता तुम्ही. तर मी करते स्वयंपाक. बाकी सानू राणीचा अभ्यास चालूच आहे घरी, आणि आज सानूचा पहिला पेपर होता, तर आज पेपर द्यायला गेली ती, म्हणून तिला आपण काही म्हणू शकणार नाही आहे, कारण आता तिला 2 एक महिने अभ्यासच कर विचार तू, कारण 10वीचं वर्ष खूप कठीण असतं. तर चला मग आता लवकर लवकर आवरते मी कामं बी. फक्त तुम्हाला एवढंच म्हणणं होतं की संक्रांत तुमच्यावर कशावर येईल ते सांगा मला एवढं माहीत पडलं तेवढं तुमच्यासोबत मी शेअर केलं. तुमच्यापाशी काय अजून माहीत असेल ते माझ्यासोबत तुम्ही शेअर करा, कमेंट करा, मराठीत करा, ती मी वाचते त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन. तर सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी संक्रांत.